24 तास थांबा, सगळं नीट होईल. खासदार संजय राऊतांचा पुण्यातल्या नाराज महिला पदाधिकाऱ्यांना फोन, सूत्रांची माहिती. कोणत्या मंत्र्यांनी ओएसडी आणि पीएची नावं पाठवली? मुख्यमंत्र्यांनी त्या फिक्सरची नावं जाहीर करावी. संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मस्साजोगमधल्या गावकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, धनंजय देशमुख यांचं वक्तव्य. धनंजय देशमुखांच्या आईची प्रकृती बिघडली. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना घरात घुसून मारण्याची धमकी. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडनं फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ झाल्याचा सावंतांचा आरोप. तर मुख्यमंत्र्यांकडून तातडीनं चौकशीचे आदेश. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेचा शेवटचा भाग बदलण्यासाठी दबाव होता. निर्माता आणि अभिनेते अमोल कोल्हे यांचा दावा. केजरीवाल सरकारच्या काळात 2000 कोटींचा कॅग घोटाळा. दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये सादर केला कॅगचा अहवाल. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील कार्यक्रमाला तीव्र विरोध. माजी विश्वस्त ललिता शिंदेंचं ग्रामीण पोलिसांना विरोधाचं पत्र. नाशिक कुंभमेळ्याबाबत आराखडा सादर. तब्बल 3345 कोटींचा आराखडा सादर. सार्वजनिक बांधकाम विभागानं शासनाला सादर केला आराखडा. आणि काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना जन्मठेप. 1984च्या शीख दंगलीत सज्जन कुमार दोषी. दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.